भवानी. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. या क्रांती दिनाच्या दिवशी सुरेश भाऊ वाजग्यांनी मोठं पाऊल उचललंय. कोणासाठी? सर्वसामान्य नागरिकांसाठी, आदिवासींवर होणारा अन्यायासाठी, अदानी प्रकल्प हटवण्यासाठी सुरेश भाऊ आमरण उपोषणास बसले. सुरेश भाऊंचा कोणताही हेतू मनाशी नाही. सर्वसामान्य दीनदुबळ्या आदिवासी लोकांच्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी 1681 ला औरंगजेबाने महाराष्ट्रात चाल केली सह्याद्रीवर. परंतु त्या औरंगजेबाला सह्याद्री काबीज करता आला नाही. आता ह्या सरकारने हा अडाणी पाठवलाय काबीज करण्यासाठी, सह्याद्री काबीज करण्यासाठी या सरकारने अडाणीला पाठवलंय. अडाणीचा मालक कोण? तर सरकार. हा अडाणी कुठला? गुजरातचा. औरंगजेब कुठला? गुजरातचा. मग हा सरकार कुणाचं? ते सरकार सुद्धा गुजरातचं. देवा भाऊ, आपण महाराष्ट्रात आहात. आज महाराष्ट्रात जुन्नर तालुका म्हटलं, अरे कोणाला दमा झाला असेल, तुम्हाला जर चांगला निसर्गाचा सौंदर्य श्वासोच्छ्वास घ्यायचा असेल तर सांगतात सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याचा तुमचा दमा बरा होईल, तुमचा आजार बरा होईल. आणि त्याच सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याला पोखरण्याचं काम हा अदानी करायला लागलाय. माझी आदिवासी बांधवांना कळकळीची विनंती आहे, तुमचा पक्ष बाजूला ठेवा. आता संघटित व्हा. ही वेळ वैराची आहे. ही वेळ जर तुम्ही एकत्र आला नाही तर अदानी या जुन्नर तालुक्यावर, या संपूर्ण महाराष्ट्रावर बुलडोझर अधिक मोठा विळखा कोण घालतं? अजगर. हा अजगराचा विळखा जर या जुन्नर तालुक्यात महाराष्ट्राला पडला तर आपल्याला श्वास घेता येणार नाही. आपला मराठवाडा होईल. फक्त आपल्याला सोयाबीनचं पीक घ्यावं लागेल आणि पावसाची वाट बघावी लागेल. आज तीच अवस्था विदर्भातील लोकांची झालेली आहे. ती आपल्या महाराष्ट्राची आणि जुन्नर तालुक्याची करायची नाही. मी आदिवासी बांधवांना कळकळीची हात जोडून विनंती करतोय. आजही विनंती करतोय, उद्याही विनंती करणार आहे. आपण सुरेश भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. हा लढा सुरेश भाऊचा स्वार्थासाठी नाही. सुरेश भाऊला आमदार व्हायचं नाही, सुरेश भाऊला खासदार व्हायचं नाही, पण आदिवासी समाजाची चाललेली जमिनीची अदानी करत असलेली लयलूट थांबवण्यासाठी सुरेश भाऊ मैदानात उतरलेत. आतापर्यंत सुरेश भाऊचा इतिहास बघा. सुरेश भाऊ सर्वसामान्य नागरिकांना न्याय हक्कासाठी सुरेश भाऊ लढलेत. कधीही त्यांनी स्वार्थ ठेवला नाही, कधीही राजकारण केलं नाही. राजकारणाच्या जागेवर केलं, पण सुरेश भाऊ सर्वसामान्य नागरिकांच्या लढ्यासाठी अदानीने जुन्नर तालुक्यात आणलेल्या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी, मित्रांनो, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. जर आता आपण विरोध केला नाही, आपल्या हातून जर हा हे प्रोजेक्ट जमिनी आपल्या आदिवासींच्या गेल्या तर जुन्नर तालुका सह्याद्री हा विकला जाईल आणि सह्याद्रीचा मालक अदानी होईल आणि उद्या तोच अदानी जुन्नर तालुक्याचा आमदार होईल. मग आपल्याला हे होऊ द्यायचंय का? होऊ द्यायचं नाही, नाही, नाही. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पक्ष बाजूला ठेवा, राजकारणातले जोडे बाजूला ठेवा
सामाजिक बांधिलकीचं जतन करून सर्वांनी सूरज भाऊच्या पाठीशी एक मुखाने पाठिंबा देऊन सूरज भाऊला जोपर्यंत अदानीचा 21 तारखेला 21 ऑगस्टला जनसुनावणीला कडाडून विरोध करा. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, जेल भरो आंदोलन करू. जनसमुदाय तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून, संपूर्ण आदिवासी भागातून सर्व लोकांना आपण बोलू आणि जनसमुदायाने आपण आंदोलन करू आणि हा लढा तीव्र करू. पण अदानीला जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत कधीच घुसू द्यायचं नाही, ताबा द्यायचा नाही. आणि सूरज भाऊच्या पाठीशी जुन्नर तालुक्यातील सर्व सामान्य लोकांनी, आदिवासी बांधवांनी, आदिवासी नेत्यांनी, ह्या नेत्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आदिवासींचे नेते आहात, जरूर राहा, तुमचं राजकारण जरूर करा, पण विकले जाऊ नका. अदानीला विकले जाऊ नका. अदानीला विकत घ्या, पण विकले जाऊ नका. त्या प्रोजेक्टला कडाडून विरोध करा. ही जर वेळ आता गेली निघून ना, परत आपल्याला आपल्या सह्याद्रीचा हिरवगार दिसणार, निसर्ग प्रेमींना दिसणार पर्यटकाचं स्थळ परत येत. आता जुन्नर तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येतात. कुणाच्या आधारे येतात, कशाचे येतात? की निसर्ग चांगला आहे, जुन्नर तालुका सुजलम सुफलम आहे, निसर्गाची देणगी आहे. हा सह्याद्रीचा कडा आपण अदानीला केव्हाही द्यायचा नाही. हे सर्वांनी मनाशी बांधा आणि सूरज भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.